नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 12वीच्या इतिहास विषयातील चौथ्या प्रकरणाचा अभ्यास करीत आहोत. आपल्या या प्रकरणाचे नाव आहे वसाहतवाद आणि मराठे. या व्हिडिओच्या पूर्वार्धात आपण इंग्रज आणि मराठे यांच्यातील एकमेकांविषयीचे संबंध, एकमेकांविषयीची त्यांची धोरणं यांचा अभ्यास केलेला आहे. आज आपण इंग्रज आणि मराठा या घटकातील उत्तरार्ध अभ्यासणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवन काळातील इंग्रज आणि मराठा यांच्यातील संबंध आणि धोरणं कशी होती हे आपण अभ्यासली. आता या व्हिडिओत आपण अभ्यासणार आहोत की इंग्रजांचा मराठा राजकारणात प्रवेश कसा झाला. मित्रांनो, आपला आजचा पुढचा घटक आहे इंग्रजांचा मराठा राजकारणातील प्रवेश. छत्रपती शाहू महाराजांच्या निधनानंतर हळूहळू ज्यावेळेस सूत्र ही पेशवाईच्या हातात येत गेली, याच काळात इंग्रजांचा मराठा राजकारणात प्रवेश झाला असे आपल्याला म्हणता येऊ शकते. नानासाहेब पेशवे यांनी पहिल्यांदा इंग्रजांची मदत घेतली आणि नानासाहेब पेशवे यांच्या या मदत घेतल्यामुळेच इंग्रजांचा मराठा राजकारणात प्रवेश झाला असे आपण म्हणू शकतो. नानासाहेब पेशवे यांच्यानंतर रघुनाथराव पेशवे यांना पेशवेपद पाहिजे होते. पेशवा होण्याची त्यांची तीव्र इच्छा होती, तीव्र महत्वाकांक्षा होती. रघुनाथराव हे पात्र इतिहासामध्ये अत्यंत प्रसिद्ध आहे. रघुनाथरावांना पेशवेपद अपेक्षित होते आणि नानासाहेबांनंतर हे पेशवेपद आपण ज्येष्ठ असल्यामुळे आपल्यालाच मिळेल अशी या रघुनाथरावांची अपेक्षा होती. पण दुर्दैवाने रघुनाथरावांना हे पेशवेपद न मिळता नानासाहेबांचे चिरंजीव थोरले माधवराव पेशवे यांना पेशवेपद मिळाले. पेशवेची गादी माधवरावांना मिळाल्यामुळे रघुनाथराव नाराज झाले होते, पण नाईलाजाने त्यांना हे स्वीकारावं लागलं आणि पेशवेपदावर माधवराव पेशवे विराजमान झाले. या काळात इंग्रजांचा हळूहळू मराठा राजकारणातला, मराठा दरबारातला प्रवेश वाढला होता. इंग्रजांकडे रघुनाथरावांनी एक वकील सुद्धा पाठवला होता. माधवरावांच्या पेशवा झाल्यानंतर रघुनाथरावांचे वर्चस्व कमी झाले असं रघुनाथरावांना वाटत होते आणि कुठल्याही परिस्थितीत आपल्याला पुन्हा पेशवेपद मिळावे यासाठी ते प्रयत्न करत होते. काही काळानंतर पेशवा पदावर विराजमान झालेल्या थोरला माधवराव पेशवे यांचे निधन झाले. माधवराव पेशव्यांच्या अकस्मात निधन झाल्यामुळे निदान आता तरी आपल्याला पेशवेपद मिळेल असं रघुनाथरावांना वाटलं होतं आणि आता आपणच पेशवा होणार असं त्यांच्या मनात निश्चय, खात्री झाली होती. पण याही वेळेस त्यांना हुलकावणी मिळाली आणि माधवरावांच्या निधनानंतर हे पेशवेपद दिलं गेलं ते नारायणराव पेशवे यांना. नारायणरावांना हे पेशवेपद मिळाले, म्हणजे याही वेळेस रघुनाथरावांना पेशवेपद मिळाले नाही. म्हणून रघुनाथराव नाराज झाले होते आणि पेशवेपद मिळवण्यासाठी त्यांनी इंग्रजांची मदत घेण्याचं ठरवलं आणि ते स्वतः इंग्रजांकडे गेले. म्हणजे बघा, इंग्रजांना मराठी राजकारणामध्ये आणण्यासाठी, इंग्रजांचा मराठी राजकारणात प्रवेश होण्यासाठी पेशवेपद हे एक कारण झालेलं असू शकतं असं आपण मानायला हरकत नाही. रघुनाथरावांनी इंग्रजांकडे आपल्याला पेशवा करण्यासाठीची मदत मागितली. या दरम्यान इंग्रजांनी ठाणे, वसई, विजयदुर्ग, रत्नागिरी इत्यादी ठिकाणे काबीज करण्याचे प्रयत्न केले की मराठ्यांची ही ठिकाणे आपल्या ताब्यात घेता येतील का, ही आपण काबीज करू, या दृष्टीने त्यांनी प्रयत्न सुरू केले होते. पण मराठा सत्ता, मराठा सैन्य अजून एवढं कुचकामी झालं नव्हतं की इंग्रज ते बळकावून घेऊ शकतील. उत्तरेत तर मुघल बादशाह, की जो सर्व शक्तिशाली समजला जात होता, तो मुघल बादशाह मराठा सरदारांच्या, शिंदेच्या आणि होळकरांच्या नेतृत्वाखाली आता कार्य करत होता. शिंदेचा आणि होळकरांच्या प्रभावात उत्तरेत मुघल बादशाह काम करत होता, तर नागपूरकर भोसल्यांचा प्रभाव देखील काही कमी नव्हता. म्हणजे एकंदरीत अजूनही मराठा सैन्य हे आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर, शौर्याच्या जोरावर उत्तरेत, दक्षिणेत आणि अनेक ठिकाणी आपला वर्चस्व, आपला दबदबा कायम ठेवून होते. इंग्रजांना मात्र मराठ्यांना हरवून राजकारणात प्रवेश करायचा होता. कुठल्याही परिस्थितीत
मराठा राजकारणात प्रवेश करावा आणि साष्टी वसईपासून ते कोकण किनारपट्टीचा संपूर्ण प्रदेश आपल्या वर्चस्वाखाली कसं येईल, आपल्या ताब्यात कसं येईल, यासाठी प्रयत्न करायचे हे इंग्रजांचे मनोमन आखलेले धोरण होते. आणि इंग्रजांनी त्या दृष्टीने प्रयत्न सुद्धा केले होते. आणि रघुनाथरावांच्या दृष्टीने एक आयती संधी इंग्रजांना चालून आली होती. रघुनाथराव ज्यावेळेस इंग्रजांकडे गेले त्यावेळेस इंग्रजांनी मनोमन आखून घेतलं की आता ही आपल्याला नामी संधी मिळालेली आहे, मराठ्यांच्या राजकारणात आपण प्रवेश करू शकतो आणि तोडा फोडा आणि राज्य करा ही आपली नीती वापरून आपण मराठ्यांना नेस्तनाबूत करू शकतो. आणि अशा दृष्टीने हळूहळू इंग्रजांचा मराठा राजकारणात प्रवेश झाला. पुढे ज्यावेळेस रघुनाथराव हे आपले पेशवेपद मिळवण्यासाठी इंग्रजांकडे गेले त्यावेळेस इंग्रजांनी मुंबईहून पुण्याकडे कूच करायला सुरुवात केली. ते मुंबईहून पुण्याकडे निघाले सैन्य घेऊन, की जेणेकरून या सैन्याच्या बळावर ते रघुनाथराव पेशव्यांना परत पेशवेपद देऊ शकतील. हे सैन्य मुंबईहून पुण्याकडे येत असतानाच रस्त्यातच म्हणजे पुण्यापासून काही अंतरावर वडगाव या ठिकाणी हे मराठा सैन्य आणि इंग्रज सैन्य एकमेकांसमोर उभे ठाकले आणि त्यांच्यात या ठिकाणी एक तह झाला. इतिहासात हा तह वडगावचा तह म्हणून प्रसिद्ध आहे. वडगावचा तह झाला आणि या तहात इंग्रज आणि मराठा दोघांनीही काही अटी मान्य केल्या आणि संघर्ष टाळला. यानंतर हा संघर्ष पुढे सुद्धा उद्भवू शकतो असं काही मराठा जाणकारांना वाटलं आणि म्हणून मराठा सैन्याची ताकद वाढवण्यासाठी इंग्रजांच्या विरुद्ध एक सक्षम आणि मजबूत फळी उभी करण्यासाठी चतुस्संघ उभा करण्याचं एक मुख्य काम मराठ्यांनी घडवून आणलं. नाना फडणवीस या मराठ्यांच्या कारभाराने हा चतुस्संघ उभा केला. हा चतुस्संघ उभा करत असताना या चतुस्संघात त्याचं नावातच उत्तर आहे मित्रांनो, चतु म्हणजे चार, चतुर. या चार सत्ता, चार मोठमोठ्या शक्ती एकत्र आणण्याचं काम नाना फडणवीस यांनी केलं. या चार सत्ता कोणकोणत्या? तर त्याच्यात पहिले होते पेशवे, नागपूरचे भोसले, निजाम आणि हैदर. या चार मोठ्या शक्तींना एकत्र आणून त्याचा चतुस्संघ उभारण्याचं कार्य नाना फडणवीसांनी केलं. आणि हा चतुस्संघ इंग्रजांच्या विरुद्ध लढेल आणि इंग्रजांचा भारतातील वसाहतवादाच्या धोरणाला पायबंद घालेल असा एक विचार नाना फडणवीस यांनी केला होता. पण इंग्रजांनी तोडा फोडा आणि राज्य करा ही आपली नीती या ठिकाणी सुद्धा अवलंबली आणि या चतुस्संघातून अगदी बरोबर हळूच निजामाला फोडले. निजामाला आमिष दाखवले, काहीतरी प्रलोभन दाखवलं, लोभ दिला आणि त्याला या चतुस्संघातून फोडून घेतले. आता चतुस्संघातून फोडून घेतल्यामुळे उरलेल्या तीन शक्ती कितपत एकत्र राहतील अशी शंका इंग्रजांना वाटत होती. याच काळात इंग्रजांचा एक जो गव्हर्नर होता वॉरन हेस्टिंग्स, हा अत्यंत हुशार माणूस होता. वॉरन हेस्टिंग्सच्या एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे जर इंग्रजांना भारतात कायमस्वरूपी सत्ता स्थापन करायची असेल, इंग्रजांना आपली पकड मजबूत करायची असेल तर एकच कार्य इंग्रजांना करावं लागेल, ते म्हणजेच मराठ्यांना संपवावं लागेल. जोपर्यंत मराठा सत्तेचा अंत होत नाही, मराठा सत्ता नेस्तनाभूत होत नाही, तोपर्यंत इंग्रजांना भारतामध्ये आपली सत्ता कायमस्वरूपी स्थापन करता येणार नाही असं वॉरन हेस्टिंग्स याने ओळखलं होतं. आणि त्या दृष्टीने काय काय करता येईल यासाठी पावलं उचलायला त्यांनी हळूहळू सुरुवात केली. दरम्यानच्या काळात ज्या निजामाला इंग्रजांनी फोडलं होतं, निजामाला मराठ्यांपासून दूर नेलेलं होतं, त्या निजामाचा पराभव मराठ्यांनी पुढच्या एका लढाईत केला. खर्डा या ठिकाणी 1795 मध्ये एक लढाई झाली आणि या लढाईमध्ये इंग्रज आणि निजाम एकमेकांच्या विरुद्ध लढले. इंग्रज, मराठे आणि निजाम एकमेकांच्या विरुद्ध लढले आणि या लढाईत मराठ्यांनी निजामाचा पराभव केला. खर्डा या ठिकाणी मराठ्यांनी निजामाचा पराभव केला. याच लढाईच्या काळात मराठ्यांच्या बाजूने असलेल्या एका इंग्रज वकिलाने मराठ्यांच्या या संपूर्ण युद्धनीतीचा अतिशय बारीक आणि सखोल अभ्यास केला. या युद्धनीतीच्या आधारे त्याने इंग्रजांना काही महत्वाच्या टिप्स दिल्या आणि त्याच्या आधारे पुढच्या काळामध्ये लॉर्ड वेलस्ली याने नंतरच्या काळात मराठ्यांना हरवलं.
म्हणजे पुढच्या काळात मराठ्यांना हरवण्यासाठी मराठ्यांची नीती कशी असते, मराठे युद्ध कसे करतात, हे इंग्रजांनी अनेक वर्ष आधी खरड्याच्या लढाईतच शिकून घेतलं होतं. इंग्रजांच्या याच धोरणामुळे पुढे हळूहळू इंग्रज जिंकत गेले आणि मराठ्यांचं खच्चीकरण होत गेलं. इंग्रजांचा मराठा राजकारणातला प्रवेश रघुनाथरावांना पेशवेपद पाहिजे होते या त्यांच्या लोभामुळे अनायसेच झालेला होता. त्यांना आयती संधी चालून आली आणि मराठा राजकारणात ढवळाढवळ करायला त्यांनी सुरुवात केली होती. चतुसंघ सुद्धा आता निकामी झालेला होता. आता पुढच्या काळात फक्त मराठ्यांना हरवणे आणि देशाची सत्ता आपल्या ताब्यात घेणे एवढंच आता इंग्रजांना अपेक्षित होतं. पण पुढच्या काळात मराठ्यांनी इंग्रजांना सहजासहजी हे कार्य करू दिलं नाही. मराठे आणि इंग्रज यांच्यात पुढे लढाया झाल्या. इंग्रज आणि मराठे यांच्यात 3 प्रमुख लढाया झाल्या आणि त्या 3 लढायांनंतर हळूहळू मराठेशाहीचा अस्त झाला. या 3 लढाया कोणकोणत्या आणि त्या कशा झाल्या हे आता आपण अभ्यासूयात. इंग्रज आणि मराठा यांच्यात जी 3 युद्ध झाली होती, यांच्यातील जे पहिलं युद्ध होतं हे वडगावच्या तहावेळेस झालं होतं, हे आपण अभ्यासलं. ज्यावेळेस रघुनाथराव पेशवे आपल्या पेशवेपद मिळवण्यासाठी इंग्रजांना मुंबईहून पुण्याकडे घेऊन येत होते, त्यावेळेस वडगाव गावाजवळ जो तह झाला होता, त्या तहाच्या वेळेस जे इंग्रज आणि मराठा युद्ध झालं होतं, हे इंग्रज मराठा युद्धांपैकी पहिलं युद्ध होतं. हे युद्ध मराठ्यांनी जिंकलं होतं आणि म्हणून त्या ठिकाणी वडगावचा तह झाला होता, हे आपण अभ्यासलेलं आहे. आता इंग्रजांचं दुसरं युद्ध कुठे झालं हे आपण अभ्यासूयात. इंग्रज आणि मराठा यांच्यात दुसरं युद्ध होण्याचं कारण नेमकं काय हे त्यापूर्वी आपण अभ्यासूयात. मित्रांनो, नाना फडणवीस की ज्यांनी इंग्रजांच्या शक्तीविरुद्ध चतुसंघ उभा केला होता आणि इंग्रजांना कसं हरवता येईल यासाठी ते नेहमी प्रयत्न करत होते. या नाना फडणवीसांच्या निधनानंतर हळूहळू मराठा सत्ता कमकुवत होत गेली आणि दुसरा बाजीराव पेशवा याला पाहिजे तसं नियोजन करता आलं नाही, योग्य निर्णय घेता आले नाहीत आणि म्हणून या पेशवाईच्या काळात हळूहळू मराठा सत्ता खच्चीकरण करण्यात इंग्रजांना यश येत गेलं. त्याचं एक प्रमुख कारण सांगता येऊ शकतं ते म्हणजे दुसरं युद्ध के जे इंग्रज आणि मराठा यांच्यात घडून आलं. हे जे दुसरं युद्ध होतं हे घडून येण्यामागची पार्श्वभूमी नेमकी काय होती हे सुद्धा आपण जाणून घेऊयात. याला जबाबदार होता तो म्हणजे दुसरा बाजीराव पेशवा. नाना फडणवीसांच्या निधनानंतर हा जो दुसरा बाजीराव पेशवा होता, या दुसरा बाजीराव पेशवा आणि उरलेल्या इतर मराठा सरदारांमध्ये एक प्रकारच्या संघर्षाचं वातावरण होतं. दुसरा बाजीराव पेशवा आणि उरलेले मराठा सरदार म्हणजे शिंदे असतील, होळकर असतील की जे या काळात प्रबळ सरदार होते, त्यांच्यात हळूहळू संघर्ष निर्माण झाला आणि वितुष्ट येत गेलं. त्यातल्या त्यात दुसरा बाजीराव पेशवा आणि होळकर यांच्यामध्ये तर मोठं वितुष्ट होतं. यांचे एकमेकांच्या विरुद्ध संघर्ष होत होते आणि याच संघर्षामुळे पुढच्या काळामध्ये होळकर सरदारांपैकी प्रमुख असलेले यशवंतराव होळकर हे तर आपलं सैन्य घेऊन ज्या ठिकाणी दुसरा बाजीराव पेशवा राहत होता, पुणे या गावात, पुणे या शहरात, या पुण्यावर चाल करून आले आणि त्यांनी पुण्यावर आक्रमण केलं. यशवंतराव होळकरांनी पुण्यावर आक्रमण केलं आणि ते पुण्याकडे चाल करून येत आहेत हे समजतात पुण्यात असलेल्या दुसऱ्या बाजीराव पेशव्याने आपण स्वतःहून त्यांच्या विरुद्ध बोलणी करणे किंवा लढणे या सगळ्या गोष्टी टाळल्या. त्याच्याकडे नियोजनाचा अभाव होता आणि निर्णय घेण्याची क्षमता नव्हती आणि म्हणून या गोष्टी टाळून तो सरळ सरळ आपला बचाव करण्यासाठी इंग्रजांच्या आश्रयाला गेला. इंग्रजांकडे गेला आणि मला वाचवा, मला वाचवा अशी एक प्रकारची विनंती त्याने इंग्रजांना केली. इंग्रज याचीच वाट पाहत होते. इंग्रजांना याच संधीची अपेक्षा होती आणि म्हणून ज्यावेळेस दुसरा बाजीराव पेशवा हा इंग्रजांकडे गेला, इंग्रजांच्या आश्रयाला गेला आणि होळकरांच्या विरुद्ध आपल्याला वाचवावे अशी मदतीची याचना त्याने इंग्रजांकडे केली, त्यावेळेस इंग्रजांनी त्याला वाचवण्याचं वचन तर दिलंच, पण त्या बदल्यात स्वतःच्या फायद्यासाठी काय काय मिळवता येईल ते मिळवून घेतलं. आणि या काळात इंग्रज आणि दुसरा बाजीराव पेशवा यांच्यात जो तह झाला, जी बोलणी झाली, ज्या वाटाघाटी झाल्या, त्या तहाला म्हणतात वसईचा तह. हा वसईचा तह इतिहासात प्रसिद्ध आहे. वसईच्या तहानंतर हळूहळू मराठा सत्ता कमकुवत होत गेली.
या वसईच्या तहानुसार दुसऱ्या बाजीराव पेशव्याने इंग्रजांना अनेक गोष्टी दिल्या. इंग्रजांना एक प्रकारे मराठा साम्राज्याची चावी मिळाली, गुरुकिल्ली मिळाली असं म्हणायला हरकत नाही. या वसईच्या तहात इंग्रजांना या गोष्टी मिळाल्या आणि यामुळे मराठा सत्तेचं खच्चीकरण होत आहे. या गोष्टी ज्यावेळेस होळकर, शिंदे यांच्यासारख्या दुसऱ्या मराठा सरदारांना समजल्या त्यावेळेस त्यांच्या पायाची आग मस्तकाला गेली. त्यांचा तिळपापड झाला आणि मराठा सैन्य, मराठा सत्ता अशा प्रकारे इंग्रजांकडे आश्रयाला जात आहे याचा त्यांना राग आला आणि म्हणून त्यांनी वसईचा तह अमान्य केला. मराठा सरदारांच्या वतीने शिंदे आणि होळकरांनी वसईचा तह अमान्य केला आणि म्हणून इंग्रज आणि शिंदे होळकर या मराठा सरदारांमध्ये युद्ध झालं. हे युद्ध म्हणजेच दुसरं इंग्रज आणि मराठा युद्ध. या युद्धात मात्र मराठे पराभूत झाले. या दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धात मराठे पराभूत झाले. जे पहिलं इंग्रज मराठा युद्ध होतं ते वडगावच्या तहाच्या वेळेस झालेलं होतं. त्या पहिल्या इंग्रज मराठा युद्धात कोण जिंकलं होतं तर मराठे जिंकले होते, इंग्रज हरले होते. दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धात मात्र की जो वसईच्या तहानंतर झाला, वसईच्या तहानंतर दुसरे इंग्रज मराठा युद्ध झाले. या युद्धाच्या वेळेस मात्र मराठे हरले आणि इंग्रज जिंकले. म्हणजे इंग्रजांचा दबदबा हळूहळू वाढला. 1803 मध्ये हे युद्ध घडून आलं. मराठ्यांना पराभव सहन करावा लागला आणि पुढच्या काळात हळूहळू इंग्रजांनी आपले पाय पद्धतशीरपणे पसरायला सुरुवात केली. दुसऱ्या बाजीराव पेशव्याच्या माध्यमातून, दुसऱ्या बाजीराव पेशव्याच्या कमी निर्णय क्षमता किंवा अकार्यक्षमता यामुळे इंग्रजांना मराठा राजकारणात प्रवेश करता आला. हळूहळू त्यांनी आपलं कार्य सुरू ठेवलं आणि आपले पाय पसरायला सुरुवात केली. पुढच्या काळात अनेक वर्षात इंग्रजांनी दुसऱ्या बाजीराव पेशव्याच्या माध्यमातून अनेक सुविधा स्वतःच्या पदरात पाडून घेतल्या. हळूहळू काही वर्षानंतर 1817 मध्ये पुन्हा एकदा इंग्रजांच्या विरुद्ध काही मराठा सरदारांनी युद्ध पुकारलं की इंग्रजांचा नाश करावा आणि दुसरा बाजीराव पेशव्याच्या ताब्यातून मराठा सत्ता सोडवावी, इंग्रजांचाही नाश करावा आणि मराठा सत्तेला पुनश्च एकदा बुलंद करावे, पुनश्च एकदा त्यांना यश मिळवून द्यावे. या आशेने अनेक मराठा सरदारांनी पुन्हा एकदा इंग्रजांच्या विरुद्ध युद्ध पुकारले. 1817 मध्ये हे जे इंग्रज आणि मराठा युद्ध झाले हे तिसरं इंग्रज आणि मराठा युद्ध आहे. तिसरे आणि अंतिम इंग्रज मराठा युद्ध झाले 1817 मध्ये. या युद्धात देखील इंग्रजांनी मराठ्यांचा पराभव केला. मराठ्यांना हार मानावी लागली, हार पत्करावी लागली आणि यामुळे मराठा सत्तेचं खच्चीकरण झालं. मराठा सत्ता संपुष्टात यायला सुरुवात झाली. 1817 नंतर फक्त एका वर्षाच्या काळात 1818 मध्ये मराठा सत्ता पूर्णपणे नष्ट झाली. मराठा सत्ते लयाला गेली. मराठा सत्तेचा अस्त झाला आणि इंग्रजांच्या सत्तेचा उदय झाला. जे इंग्रजांना अपेक्षित होतं की मराठ्यांना हरवल्याशिवाय आपल्याला पूर्ण हिंदुस्थानवर कायमस्वरूपी राज्य मिळवता येणार नाही, कायमस्वरूपी सत्ता स्थापन करता येणार नाही, त्यांचा हा मनसुबा 1818 मध्ये सफल झाला आणि मराठ्यांची सत्ता ही लयाला गेली. मराठा शाहीचा अंत केव्हा झाला? इसवी सन 1818 मध्ये झाला आणि तिथून इंग्रजांना पूर्ण भारतभर पाय पसरायला एक प्रकारचा राजमार्ग मिळाला. या काळात दुसरा बाजीराव पेशवा होता. या दुसऱ्या बाजीराव पेशवाला इंग्रजांनी थोडेफार काहीतरी पेन्शन दिलं, काहीतरी रक्कम दिली आणि कानपूर जवळ, उत्तर प्रदेशातल्या कानपूर जवळ बिठूर या ठिकाणी त्याला कायमस्वरूपी त्याची रवानगी केली. थोडीफार तनखा त्याला दिली, थोडाफार पैसा त्याला दिला आणि मराठा साम्राज्य आपल्या ताब्यात घेतलं. अशा प्रकारे मराठेशाहीचा अस्त झाला. विद्यार्थी मित्रांनो, इंग्रज आणि मराठा धोरण कसं होतं आणि इंग्रजांनी हळूहळू मराठ्यांचं खच्चीकरण कसं केलं आणि भारतात आपली सत्ता कशी स्थापन केली हे आपण या व्हिडिओतून अभ्यासलेलं आहे. या ठिकाणी इंग्रज आणि मराठा यांच्यातील संबंध, यांची एकमेकांविषयीची धोरणं, एकमेकांविषयीची त्यांचे काय काय संबंध होते हे आपण अभ्यासलेला आहे. पुढच्या व्हिडिओत आता आपण पुढच्या एखाद्या परकीय सत्तेविरुद्ध असलेले मराठ्यांचे संबंध, मराठ्यांचे धोरणं अभ्यासणार आहोत. तोपर्यंत आज येथे आपण थांबूयात. मला असं वाटतं की हा व्हिडिओ
आपल्याला नक्की आवडला असेल आणि व्हिडिओच्या माध्यमातून हा जो घटक आपल्याला मी शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे हा आपल्या लक्षात आलेला असेलच. काही शंका असतील तर विद्यार्थी मित्रांनो नक्की विचारा. आपले हे YouTube चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सर्व व्हिडिओ पहा, लाईक करा, कमेंट करा, इतरांनाही पाहण्यासाठी फॉरवर्ड करा आणि मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हा सर्वांना अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट. अभ्यास करा, घरीच राहा आणि सुरक्षित राहा. नमस्कार.